राधासुपाद्र तया ठविता महावंदरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जगदम्बा माता की जय। शिव नाम से है जगत में उजाला हरि भक्तों के है मन में शिवाला। हे शंभु मेरे भोलेनाथ तीनों लोक में तू ही तू। हे शंभु मेरे भोलेनाथ तीनों लोक में तू ही तू। हे शंभु मेरे भोलेनाथ तीनों लोक में तू ही तू। जग का स्वामी है तू अंतर्यामी है तू मेरे जीवन की अनंत कहानी है तू। जग का स्वामी है तू अंतर्यामी है तू मेरे जीवन की अनमित कहानी है तू। तेरी शक्ति अपार तेरा पावन है द्वार तेरी पूजा ही मेरा जीवन आधार। सुगंधर चरणों की लेकर जीवन को आकार दिया। हे शंभु बाबा तेरे भोलेनाथ तीनों लोक में तू ही तू। हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ तीनों लोक में तू ही तू। हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ तीनों लोक में तू ही तू। मन में है कामना कुछ और मैं जानूंगा जिंदगी भर करूं तेरी आराधना। है कामना कुछ मैं और जानूंगा जिंदगी भर करूं तेरी आराधना। सुख की पहचान दे तू मुझे ज्ञान दे प्रेम सबसे करूं ऐसा वरदान दे। तूने दिया बर जीवन को अज्ञानी को ज्ञान दिया। हे शंभु तेरे भोलेनाथ तीनों लोक में तू ही तू। हे शंभु बाबा तेरे भोलेनाथ तीनों लोक में तू ही तू। श्रद्धा सुमन मेरा मन वेद तेरी जीवन भी अर्पण कर दूं। हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ तीनों लोक में तू ही तू। तीनों लोक में तू ही तू। या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता
नमस्तस्ये 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। शक्ति शंकर प्राणवल्लभा त्रिनयना वाग्वादिनी भैरवी ओंकारी त्रिपुरा परा भगवती माता कुमारीश्वरी वरदे कामरूपिणी विश्वरूपिणी विशालाक्षी नित्यादि परमेश्वरी कस्तूरी विलसद विलासिनी विंध्याचली भास्करी वंदे त्वां सुंदर चक्रपीठे रचयिते श्रीराजराजेश्वरी सहस्रनयनं रामं सहस्रकर संयुक्ता सहस्रवदना देवी। जय माता दी। आदिमा आदिशक्ती भगवती जगदंबेच्या दरबारी आलेल्या समस्त देवभक्तांच्या हृदयस्थानी वास करणाऱ्या आत्मतत्वास प्रथम साष्टांग प्रणिपात। श्री सद्गुरुरायांच्या चरणी कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन। आदिमा आदिशक्ती मा बुद्धी स्वरूपा, मा वाणी स्वरूपा, माँ सरस्वती, माँ गायत्री, माँ सावित्री या त्रिगुणातीत भगवतीच्या चरणी पुनश्च कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन। आज श्रीमद्देव भागवत महापुराण या कथा सप्ताहाचा द्वितीय दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाची दुसऱ्या सत्राची कथा आपण प्रारंभ करत आहोत माँ जगदंबेच्या सानिध्यात। विशेष करुणामयी सिद्धिदात्री रिद्धी सिद्धी माँ जगदंबा हिच्या सानिध्यामध्ये तिच्या विशेष कृपेने तिची स्तुती, तिचं गायन, तिचं कीर्तन येईल त्या विचाराने, बोलता येईल त्या शब्दाने आणि अगाध भगवतीचा हा महिमान ती देईल त्या बुद्धीने अशा पद्धतीने चिंतन करण्याचं सामर्थ्य ती भगवतीचीच कृपा आहे। आणि म्हणून त्या करुणामयी जगदंबेच्या सानिध्यात पुन्हा एकदा सकाळच्या प्रहरामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण चिंतन केलं। ती शक्ती ब्रह्म्याची शक्ती झाली, ती शक्ती हरीची शक्ती झाली आणि त्रिजगतामध्ये वंदनीय आहे याचं प्रमाण म्हणून आपण ते या कथानकातून जाणून घेतलं। तीच भगवती जगत कल्याणी आहे आणि म्हणून या कल्याणी जगदंबेला नमन करण्यासाठी अजून विशेष अशा स्वरूपातून जर आपण पाहिलं तर देव भागवत महात्म्यामध्ये वेगवेगळी चरित्र या पुराणामध्ये आपल्याला श्रवण करायला मिळतात। असंच एक चरित्र राजा सुद्युम्न याचं आपण अभ्यासत आहोत। मनाला प्रसन्नता यावी, जीवाला आनंद घेता यावा आणि हा देह भगवन नामामध्ये अशाच पद्धतीने झिजत राहावा या विचारातून राजा सुद्युम्न हा आपल्या प्रजेमध्ये सर्वश्रेष्ठ राजा आहे। प्रजेचं रक्षण करणं, प्रजेचं पालन करणं, प्रजेला वेळोवेळी लागेल त्या पद्धतीचं त्यांचा हेवा पुरवणं हे आद्य कर्तव्य राजाचं आहे। राजा असावा कसा? राजा शूरवीर तर असावा। प्रत्येक राजा शूरवीर असतो, जो शूरवीर राहतो त्यालाच राजाही केला जातो, परंतु त्याच्या मनाच्या संकल्पना हा प्रजेच्या विषयीच्या एक मातृभावाने पितृभावाने जागृत झालेल्या असाव्या। याच स्वरूपातून
राजा सुद्युम्न हा आपल्या प्रजेचा सांभाळ करतो, त्याचं प्रजेवरती येणारे आघात झेलतो आणि ही प्रजा माझ्या राज्याची आधार शक्ती आहे. कारण प्रजा नसेल तर मी राजा म्हणूनही उपयोगी नाही, नुसता राजा होऊन चालणारही नाही. आणि म्हणून ती प्रजा ही माझी शक्ती आहे, या रूपाने त्याने त्या प्रजेला जीव लावावा. तेव्हा या सुद्युम्नाने जो विवस्वानाचा पुत्र आहे त्याचं नाव आहे श्राद्धदेव, आणि या श्राद्धदेवाच्याच विशेष अशा सानिध्यात राहून श्राद्धदेवाने आपल्याला पुत्राची प्राप्ती होत नाही, आपण भगवत कार्य करावं आणि पौरोहित्य ज्याने आपला स्वीकार केलेला आहे. आधीच्या प्रथा परंपरा तशाच होत्या, धर्मसत्ता आणि राजसत्ता. राजसत्ताक म्हणजे जो राजा आहे त्याने आपलं राज्यकारभार चालवावा, आणि जी धर्मसत्ता आहे म्हणजे जे पुरोहित आहेत, जे मार्गदर्शन करणारे गुरु आहेत, त्यांनी मार्गदर्शन करावं आणि त्या राजाने त्या विचारांवरती चालण्याचा प्रयत्न करावा. नवे नवे ती विचारांचीच अशा पद्धतीने शृंखला आपल्या राज्यामध्ये राबवावी. मग या श्राद्धदेवाने आपल्या पुरोहिताला सांगितलं की मला पुत्राची प्राप्ती व्हावी, यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. कित्येक वर्षे निघून गेली, आम्हा राजा राणीला पुत्र नाही, आणि आमच्या पश्चात या प्रजेचा सांभाळ व्हावा, यासाठी सर्व प्रजेचं रक्षण करणारा सुयोग्य अशा पद्धतीचा पुत्र हा आम्हाला प्राप्त व्हावा. तेव्हा आदिशक्ती मा जगदंबेची वाङ्मयीन मूर्ती या स्तुतीतून, वेगवेगळ्या भगवतीच्या नामचिंतनातून प्रेरित झालेल्या त्या पौरोहित्याने सांगितलं की राजन, आपल्याला यज्ञ कर्म करावा लागेल. यज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यातही पुत्र कामेष्टी यज्ञ, या पुत्र कामेष्टी यज्ञाचं फळ हे त्या यज्ञ करणाऱ्याला नव्हे नव्हे ज्या परिसरामध्ये हा यज्ञ चालतो त्या परिसरामध्ये सुद्धा आल्हाददायी आणि आनंददायी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण व्हावं, असा पवित्र असा यज्ञ आहे. म्हणून श्राद्धदेवानं आपल्या त्या पुरोहिताला सांगावं, ब्राह्मण म्हणून बोलवावं आणि त्याला सांगावं की ही पुत्र कामेष्टी यज्ञाची संकल्पना योग्य आहे, आपण हा यज्ञ केला पाहिजे, यथायोग्य तो झालाही पाहिजे, यथा सांग पूजाविधी झाली पाहिजे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड होता कामा नये. तेव्हा पुरोहिताने यथायोग्य अशा पद्धतीनं यज्ञाचं नियोजन केलं. यज्ञाचं नियोजन करत असताना वेगवेगळ्या प्रकारची होता प्रचेता होता, म्हणजे त्या यज्ञाचं आयोजन करून जो यथायोग्य मंत्रविधी अशा पद्धतीने घेणार आहे तो ब्राह्मण, त्याने योग्य त्या पद्धतीचाच मंत्रोच्चार करून, कारण आपण पाहतो की आपल्याला मराठी आणि संस्कृत या दोन भाषा अवगत आहेत, म्हणून आपण बरेच मंत्रोच्चार संस्कृतमध्ये घेतोय, परंतु संस्कृत विषयच असा आहे की जर आपल्याला योग्यरित्या जर स्पष्ट बोलता येत असेल तर त्याचं वाचन करावं की त्याचा स्पष्ट उच्चार करावा. यदा कदाचित आपल्याला वाचता येत नाही, अपूर्ण काहीतरी ऐकलं आणि त्या पद्धतीने जर आपण म्हणण्याचा प्रयत्न केला तर रस्वाचा दीर्घ जर झाला तर त्याचा उच्चार हा बदलून जातो. आपण म्हणावं की भगवंता माझा उद्धार कर, जर यदा कदाचित त्या संस्कृतमध्ये रस्व दीर्घ जर झालं, आपण जे मागू ते मिळणार आहे. यदा कदाचित माझ्या विशेष अशा संकल्पना भगवंताला मागण्यासाठी जातील एक आणि होईल दुसरंच. म्हणून यथा सांग ज्याच्याकडनं योग्य तो मंत्रोच्चार होत असेल अशा पुरोहिताकडून पूजा करावी. पुरोहित भरपूर आहेत, जगामध्ये ब्राह्मणही भरपूर आहेत, परंतु तो त्रिकाल संध्या करत नाही, मंत्राचा कुठल्याही प्रकारचा श्लोकाचा उच्चार करत नाही. अशा ब्राह्मणाकडून सुद्धा कुठल्याही प्रकारची पूजा करू नये. त्यातून मी काही कोण्या ब्राह्मणाचा दुश्मनही नाही, परंतु इथं जे चिंतनच आहे की योग्य ब्राह्मण असा कसावा, त्याने योग्य कशा पद्धतीने पूजाविधीन करावं,
ती एक विशेष शृंखला सांगितलेली आहे. आसीद्वि स्वतः पुत्रः श्राद्धदेव इति श्रुतः सोपन्या करतः इदम वशिष्ठातु अनोपित रूपः. असा योग्य अशा पद्धतीचा आपला पुरोहित आपण शोधावा. मग हे पुरोहित असतील कोण याकरता आपण मार्गदर्शन करून सद्गुरूचा अशा पद्धतीने आधार घ्यावा. म्हणून हा राजा गुरु वशिष्ठांच्या चरणी गेला आणि श्राद्धदेवाने गुरु वशिष्ठाचे चरण धरून की हे सद्गुरु रूपाने आम्हाला मार्गदर्शन करणारं, आमचं एक पौरोहित्य स्वीकार करणारं तुमचं विशेष आम्ही आभार व्यक्त करतो आणि सहज आमचं पौरोहित्य स्वीकारून आम्हाला मार्गदर्शन करावं. गुरु वशिष्ठांनी त्यांना मार्गदर्शनही केलं. योग्य तो ब्राह्मण निवडा, योग्य तो पौरोहित घ्या आणि त्यांनी यथा सांगपूजा करावी अशा पद्धतीने वर्णन ते सांगतात की वशिष्ठ सांगतात की तो ब्राह्मण कसा असावा. अथ राजा सुताम दृष्टवा प्रोवाच विमना गुरुम कथम संकल्प वैषम्य जातम प्रभो तवः. की ज्या पद्धतीने जो संकल्प केला आहे तो संकल्प योग्य आहे की नाही, योग्य संकल्प करतो आहे का, योग्य उच्चार घेतो आहे का, याकडे आपलं लक्ष केंद्रित राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून श्राद्धदेवाने हे सगळं नियोजन केलं. आज यज्ञाचं आयोजनही झालं. जेव्हा यज्ञाचं आयोजन झालं त्या योजनेच्या आयोजनामध्ये जो श्राद्धदेव आहे त्याची पत्नी आहे श्रद्धा देवी. या श्रद्धा देवीने त्या पुरोहिताला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं की मला पुत्रीची गरज आहे, मला अशी इच्छा आहे की मला पुत्री झाली पाहिजे. आणि राजा म्हणतो की पुत्र कामेष्ठी यज्ञ करायचा आहे, त्यामध्ये पुत्राची प्राप्ती झाली पाहिजे. पुत्र प्राप्तीसाठी जो संकल्प केला, परंतु आपण आपल्या घरामध्ये पूजा विधान असेल, वेगवेगळ्या यज्ञाचं असं आयोजन केलं असेल, घरामधला पुरुष जे सांगेल त्यापेक्षा घरातली स्त्री सांगेल ते योग्य. सहज भाव राहतो लोकांचा, तुम्हाला काही समजत नाही, बायांना सगळं समजतं, त्या सांगतील ते योग्य. आणि या पुरोहिताने तेच केलं ना. राणी काय सांगते, पुत्रीची कामना करते आहे म्हणून आपण मुलीसाठी यज्ञ करावा. ही संकल्पना त्याने आपल्या मनी दृढ धरली आणि राजाला वाटलं की पुत्र कामेष्ठी यज्ञ चाललाय, आता पुत्राची आपल्याला प्राप्ती होईल. या पद्धतीने त्यांचं यज्ञ कर्म हे उचित अशा स्वरूपातून संतान व्हावी म्हणून त्या कारणाने ते यज्ञ चाललेलं आहे. आता या होत्याने आपल्या मनामध्ये कन्याची प्राप्ती होईल असा संकल्प करत वेगवेगळ्या आहुत्या प्रदान केल्या. होतारम प्रार्थयामास श्रद्धाया दयिता मनोह कन्या भवतु मे. म्हणजे काय व्हावं, तो संकल्प करतोय त्या यज्ञात आहुती देताना की यज्ञ देवता कन्या प्राप्ती व्हावी. कन्या भवतु मे ब्रह्म संस्थापयो विधी यताम. की या ब्रह्मयोगाने जो असा संकल्प केला जातो आहे त्यामध्ये मी संकल्प करतो की या यज्ञातून पुत्रीची प्राप्ती व्हावी. यज्ञ झाला. कालांतरानं श्रद्धा देवीला गर्भही राहिला. गर्भामध्ये बाळ हळूहळू वाढत चाललं आहे. कालांतरानं वेळ निघून गेला आणि राजाच्या घरी पुत्री जन्माला आली. राणीला तर आनंद झाला परंतु राजाला दुःख झालं. मग राजा वशिष्ठांकडे गेला धावत की गुरु, अशा पद्धतीने तुमच्या मार्गदर्शनातून मी यज्ञ कर्म केलं तरी सुद्धा मला पुत्राची प्राप्ती का झाली नाही, मला मुलगी झालेली आहे. आता ही कामना प्रत्येक पुरुषाची आहे की आपल्याला मुलगा झाला पाहिजे. पहिला मुलगा झाला म्हणजे आपल्या वंशाला दिवा लागेल. आपल्या कर्तव्य दक्ष अशा पद्धतीने आमच्या ज्या भावना आहेत की ते आमचा कुळाचा तो उद्धार करणारा फक्त मुलगाच राहील. या संकल्पना आज नाही, या पूर्वीपासून परंपरेने चालत आलेल्या आहेत. परंतु गुरु वशिष्ठांनी सांगितलं को होता कोण होता, त्या होत्याने कोणता मंत्र उच्चार केला त्या आधी आपण तपास केला पाहिजे. त्या होत्याला बोलवा. होता म्हणजे तो ब्राह्मण. त्या ब्राह्मणाला तिथं बोलवण्यात आलं आणि त्याने आपल्या हाताने त्या कन्या प्राप्तीसाठी आहुत्या दिल्या होत्या. त्याने मान्य केलं, मला राणीने सांगितलं होतं की पुत्रीची प्राप्ती झाली पाहिजे म्हणून मी यज्ञामध्ये आहुती पुत्री प्राप्तीसाठी दिलेली आहे. त्या मुलीला पाहून श्राद्धदेव हा नाराज झाला. मग गुरु वशिष्ठांनी च्या चरणी जाऊन की गुरु, सद्गुरु, मला
यातून सोडवा. त्या मुलाला यथायोग्य अशा पद्धतीने मला माझा संकल्प होता ना तो पूर्ण झाला पाहिजे, कारण त्यात तुमचा आशीर्वाद होणं गरजेचं होतं. तुम्ही त्याकडे लक्ष घालणं गरजेचं होतं. तुम्हाला यथासांग पूजाविधी कळतात आणि तुम्ही कुठेही कुठल्याही प्रकारे साधना तुमची अशी आहे की जिथं उचित नाही, जिथे अनुचित चाललं तिथे ती साधना तुम्हाला मोडता येते. त्या पद्धतीने तुम्ही तिथे हस्तक्षेप केला असता, परंतु विधीच्या नियमानुसार वशिष्ठांनी तिथे हस्तक्षेप केला नाही. परंतु महर्षी वशिष्ठांनी ध्यानयोगातून साधनेतून विचार विनिमय केला आणि त्यांनी पाहिलं की तर दोन यज्ञ, एकच यज्ञ दोन रूपामध्ये प्रविष्ट झालेला आहे. एक तर पुत्रप्राप्तीसाठी पाहिजे होता, पुत्री प्राप्ती झालेली आहे. यथायोग्य अशा पद्धतीने संपूर्ण ज्या सामुग्री आणल्या होत्या, जे संपूर्ण पूजाविधी होती ते पुत्राच्या प्राप्तीसाठीची होती, परंतु पुत्री प्राप्ती झाली. मग आपण आता काय केलं पाहिजे, तर या वशिष्ठ मुनीच्या तपप्रभावामुळे त्यांनी भगवंताच्या कृपेने त्या श्राद्ध देवाला सांगितलं की काळजी करू नको, माझं पूर्ण तप आतापर्यंतच मी त्या तुझ्या पुत्र प्राप्ती व्हावी यासाठी समर्पित करतो. आणि आपल्या तप साधनेतून त्या पुत्राला, त्या पुत्रीला त्याने पुत्रामध्ये परिवर्तन केलं. मग आपण म्हणावं हे शक्य होतं का? या गोष्टी सगळ्या अंधश्रद्धेच्या आहेत, त्या काल्पनिक आहेत. तेव्हा पूजाही त्याच पद्धतीच्या होत्या, संकल्पातून होत्या, कुठल्याही प्रकारचं अवडंबरण होतं. आज विज्ञान काय करत आहे? विज्ञान सुद्धा तेच करत आहे. बऱ्याच अशा वैज्ञानिक संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या 7-8 महिन्याच्या वेळेस 2-3 बातम्या आपल्याकडे आल्या. स्त्रीचा पुरुष केला जातो अशाही संकल्पना विज्ञानातून सुद्धा उभ्या राहिलेल्या आहे आजच्या काळात. मग हे आम्ही का मानू नये? मग आमची चरित्र की जे आजपर्यंत आपल्याला मानल्या जातात की त्या काल्पनिक आहे, त्या बगल पुराण अशा पद्धतीने सांगितलं जातं, असं काही होतं का? आज का होत आहे? त्यांनी यातला सार घेतला, यातून खूप अशा पद्धतीने त्याच्यावरती तत्वनिष्ठ चिंतन केली, अभ्यास केला आणि त्यातून या विज्ञानातून ते उभं करून दाखवलं की स्त्रीचा पुरुष होऊ शकतो, पुरुषाची स्त्री होऊ शकतो. दोघही प्रकारामध्ये त्यांनी अशा पद्धतीने जो आपल्या मनातल्या संकल्पना आहेत तर त्या दूर सारल्या. त्या विज्ञानाने दाखवून दिलं की तुमची पुराण सत्य आहे. जो विज्ञान म्हणतो देव नाही, जो विज्ञान म्हणतो कुठल्याही प्रकारची कथा पुराण ही भाकड कथा आहे, त्याच विज्ञानाने दाखवून दिलं की तुमच्या पुराणात जे लिहिलं ते आम्ही साकार केलं. 4.5 लाख किलोमीटर चंद्र आहे हे आम्हाला देवी भागवतातून आपण श्रवण केलं. बऱ्याच ग्रंथामध्ये त्याचं वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन आहे. कशा पद्धतीने या आकाशगंगा वेगवेगळ्या स्वरूपातून पृथ्वी तत्व, आकाश तत्वामध्ये अशा पद्धतीने असतात की ते अनंत अनंत ब्रह्मांड आहे. अजून आमचं विज्ञान किती ब्रह्मांड या सृष्टीमध्ये त्याचा अजून आकडा काढून आले नाही. अनंत सांगतात तेही फक्त. मग आमच्या शास्त्रानेही तेच सांगितलं की अनंत अनंत ब्रह्मांड आहे. 4.5 लाख किलोमीटर चंद्र आहे. जेव्हा आमचं यान गेलं, या यानाला सुद्धा ती गती प्रदान करण्यात आली की एवढ्या दिवसात हे यान इतक्या किलोमीटर पर्यंत पोहोचेल. हा अंदाज कुठून लावला होता त्यांनी की 4.5 लाखच किलोमीटर आहे, यानाला 4.5 लाखच किलोमीटर पाठवायचं आहे. त्यांना स्वप्न पडलं होतं का? नाही. त्यांनी चिंतन केले या विषयावर आणि ते लोक शास्त्रज्ञ झाले. आणि आम्ही कथा ऐकून ऐकून चिंतेमध्ये एवढे पडलो, आम्ही चिंता करत करत आमची चिता पेटून गेली तरी आम्हाला आमचं हे शास्त्र कळलं नाही. सांगतं काय आहे यामध्ये? खरंच काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का? हा मी कधी शोधलाच नाही. मग गेलं ते यान चंद्रावरती दक्षिण ध्रुवावर जाऊन बसलं, काय तर म्हणे ते अंधारच आहे. आपल्या पृथ्वीवरती जरी एखादी यान आलं ते हिमालयाच्या जर एका कानाकोपऱ्याला जाऊन बसलं तर त्याला थोडी इथलं जीवसृष्टी दिसणार आहे. या सजीवांची सृष्टी प्रत्येक ग्रहावरती आहेच. वेगवेगळी ब्रह्मांड, जसा आपला पृथ्वी ग्रह आहे तसाच चंद्र सुद्धा आहे, तसाच सूर्यलोक सुद्धा आहे. आपल्याला सांगितलं जातं ना, अमुक अमुक पुण्य केलं की तुम्हाला सूर्यलोकामध्ये जागा मिळेल. मग त्याही कल्पना वाटत होत्या. मग आता चंद्रामध्ये अशा चंद्रलोकामध्ये लोकांनी जमिनी बुक केल्या, तिथं प्लॉटिंग बुक केल्या. मग तिथं काय आता कसं मान्य करता की चंद्रावर सुद्धा राहण्यायोग्य जागा आहे? याचा अर्थ पुराणांनी तुम्हाला सत्यच मांडलेलं आहे. ती सत्यता आम्हाला नाकारता येणार नाही. आज जी मुलगी झाली होती तिचं नामकरण हिला ठेवण्यात आलं होतं. पुन्हा या श्राद्ध देवाने वशिष्ठ ऋषींची अशा पद्धतीने
साधना केली, खूप अशा पद्धतीनं तपश्चर्या केली वशिष्ठ ऋषींनी, म्हणून ती ऋषींची तपश्चर्या आपल्यासाठी कामा यावी यासाठी त्यांनी त्यांची याचना केली. त्यांना मागितलं की आमच्यासाठी काही करा. म्हणून या वशिष्ठ ऋषींनी, गुरु वशिष्ठांनी त्या मुलीचा पुत्रामध्ये रूपांतर केलं आणि कालांतरानं त्याचं नाम सुद्युम्न झालं. ती पुत्री पुत्ररूपामध्ये राजाला सुद्धा, म्हणजे त्या आईची संकल्पना मला पुत्री व्हावी हा योग पूर्ण झाला आणि राजाची संकल्पना की त्याला तो पुत्र राजयोगातून अशा पद्धतीने प्राप्त झाला. परंतु कथा इथे संपत नाही. मग भगवती अशा लीला करते आहे, अशा मायेमध्ये प्रत्येकाला अडकवते आहे. सकाळीच पाहिलं की तिथे श्री हरी विष्णू सुटले नाही तरी जगत कसं सुटेल. आणि ती माया आहे, ती प्रकृती आहे. त्या प्रकृतीला जर छेद द्यायला गेलं, जे योग्य आहे, जे प्रकृतीच्या अनुरूप आहे ती स्वीकारते, बाकीचा ती नाकारते. प्रकृती योग्य तीच स्वीकार करते, त्याचं ते प्रमाण आहे. आणि जेव्हा ही हिला सुद्युम्न म्हणून तो मुलगा हळूहळू वाढत गेला, कालांतरानं राजपुत्र म्हणून राजगादीवर बसण्याचा योग त्याला आला. हा राजगादीवर बसला आणि त्याने विचार केला की आता आपलं राजगादीचं कर्तव्य आहे, आपल्याला शिकार करता आली पाहिजे. शिकार का करत होते ते लोक? फक्त मांस खावा म्हणून नाही, तर आपल्या ज्या शस्त्र विद्या आहेत या विद्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे, यांचा विसर पडता कामा नाही. आणि म्हणून वन्य प्राणी जे जास्त प्रमाणामध्ये वनात असतील अशा त्या प्राण्यांची शिकार करायची, त्यांच्यावरती आपली नेमबाजी चालवायची. तेव्हा शस्त्र ही तीर बाण अशा पद्धतीची असायची. म्हणून आखेटीला जावं, यथायोग्य अशा पद्धतीचं आपलं कर्तव्य करत राहावं. म्हणून हा सुद्युम्न त्या वनामध्ये गेला. वनामध्ये गेल्यानंतर हरिणीची शिकार वेगवेगळ्या स्वरूपातून करून आपलं सैन्य त्याच्या बरोबर आहे. परंतु आज आपण वनात गेलो एक दिवस, तर कुठलंही हरिण सावज वगैरे काही त्याला सापडलं नाही शिकारीसाठी गेल्यानंतर. त्या मग तो सखोल वनामध्ये अशा पद्धतीने प्रवेश करू लागला. आणि ज्या वनामध्ये त्याने प्रवेश केला, वनात प्रवेश केला, तेवढ्यामध्ये त्या पुरुषाची पुन्हा स्त्री झाली. हे वन शापित वन होतं. त्या वनाचंही महात्म्य सांगितलेलं आहे की ज्या वनामध्ये अत्यंत घनघोर वनामध्ये जेव्हा तो गेला, त्याच्या सोबतचं जे सैन्य असेल तर या सैन्याने जो मागावा त्याचा घ्यावा, की राजा गेला कुठे असेल. त्या वनाच्या आजूबाजूला गेल्यानंतर त्याचं जे सैन्य असेल सोबत जाणारे त्याचे 4 अशा पद्धतीचे महाप्रधान सेनानी सांगितले, त्यांच्या सुद्धा स्त्रिया झाल्या. त्यांच्या सोबत जे घोडे होते ते घोडी रूपामध्ये परावृत्त झाले. तेव्हा या ऋषीमुनी विचारतात सुतमुनींना की अशा पद्धतीने तुम्ही कथन सांगत आहात, तर मग यामध्ये काहीतरी प्रमाण आहे का? असं काय झालं त्या वनामध्ये की स्त्रीचा पुरुष होऊ शकतो, पुरुषाची स्त्री होऊ शकते? त्या वनाचं महात्म्य ते सांगतात की वनाद वनांतरम गच्छतम बहु ब्रह्म सानुगः दैवाद दस्तादमस्यत्रे महा ज कुमारो वन युवहा. आणि या वनामध्ये साक्षात परब्रह्म परमात्माचं तत्व, तो म्हणजे जगतपिता परमेश्वर शिवशंकर आणि मा पार्वती हे पृथ्वी तलावरती जेव्हा श्रावण मासामध्ये विहार करायला येतात. श्रावणामध्ये आपण पाहतो की खूप अशा पद्धतीचा श्रावणामध्ये झडी लागते, संततधार अशा पद्धतीने चालू असते. कुठल्याही प्रकारचा श्रावणामध्ये उद्रेक नसतो, वेगवेगळ्या प्रकारची वादळं नसतात, शीतल गतीने पाऊस पडतो. तो महादेवाचं आणि पार्वतीचं स्वागत करण्यासाठी श्रावण मास आहे. जेव्हा आपण पाहतो की देवशयनी एकादशी झाली, त्यानंतर आपल्या विविध अशा पद्धतीच्या शृंखला आपल्याला समजून येतात. देवशयनी म्हणजे देव झोपलेले आहेत. देवांनी आता हा संपूर्ण पसारा अशा पद्धतीने जगताचं पालन करत करत देवाला थकावा यावा आणि देवाने 4 महिन्यासाठी विश्रांती घ्यावी. मग जर विचार करा, घरातला तुमचा जर कोणी पालक असेल, या पालकाने आता कामधंदा सोडून द्यायचा आणि घरीच 4 महिने राहायचं, ते घर भागेल का? मग तो काय करतो? विभागणी करून देतो. पत्नीला म्हणतो की एवढे दिवस तू हे घर सांभाळ, मुलाला म्हणतो तू 10-15 दिवस, 1 महिना 2 महिना अशा पद्धतीने ज्या पद्धतीने घरात जेवढी लोक असतील त्यांना त्याची कामं वाटून देतो. तू की शेतात जायचं, रात्रीची लाईट असली की 4 दिवस तू जायचं, 3 दिवस याने जायचं, असा हप्ता पास करायचा.
तसं श्री हरी विष्णू जेव्हा झोपी जातात, जेव्हा ते विश्रांतीला जातात, तेव्हा या सृष्टीचा भार समतोल राखण्यासाठी भगवंत वेगवेगळे अवतार धारण करतो आणि 4 महिने सांभाळतो या सृष्टीला. 1 महिनाभर शिव आणि शक्ती या पृथ्वी तत्वावरती येतात. वर्षातून अशा पद्धतीने श्रावण मास म्हणून आपण त्याचा एक विशेष अशा सोहळा साजरा करतो. महादेवाचं पूजन करतो, श्रावण सोमवार धरतो, खूप अशा पद्धतीने आराधना करतो. त्यानंतर जर आपण पाहिलं, श्रावण मास झाल्यानंतर पुन्हाच या सृष्टीचं रक्षण करण्यासाठी गणपतीला यावं लागतं. मग गणपती येतात, 11 दिवस या सृष्टीचं रक्षण करून निघून जातात. पुन्हा मग या सृष्टीला आपण स्वतंत्र आहे. मग या स्वतंत्र स्वरूपामध्ये जी जीवात्मे जन्माला आलेले आहेत, हे जीवात्मे जन्माला येऊन जेव्हा मरण पावतात आणि आपापले भोग भोगतात, तेव्हा ते पिशाच्य योनीत जातात. काही पितृ योन्यामध्ये जर त्यांनी काही पुण्य केलं असेल तर ते पितृ म्हणून अशा पद्धतीने जातात. मग आता ही सृष्टी 15 दिवस पितृकडे दिल्या जाते. पितृ सांभाळ करतात पृथ्वीचा. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अशा पद्धतीने वेगवेगळा हा आकार आहे आणि त्याचा एक विशेष भाग म्हणून आपण तो सांभाळला पाहिजे कर्तव्याने. ते पितृ सांभाळ करतात. पितृपक्ष झाल्यानंतर पुन्हा जगदंबा 9 दिवस अशा पद्धतीने या सृष्टीचा सांभाळ करते आणि कालांतरानं शिव आणि शक्तीच्या रूपामध्ये नवरात्र आपण साजरं करतो. तदनंतर भगवंताचं कार्य, भगवंताचं नामस्मरण चिंतन करत 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 आपली दिवाळी येते. तेव्हा लक्ष्मी रूपाने ती लक्ष्मी अशा पद्धतीने आपला सांभाळ करते. कालांतरानं भगवंतांनी या प्रत्येकाला आवर्जून दिलेल्या क्रिया आहेत आणि तेव्हा दिवाळी झाली की विशेष पर्वामध्ये अशा पद्धतीने कालांतरानं त्या भगवंताला उठावावं लागतं की देवा आता खूप झाला तुमचा आराम, आता उठा. आमच्याकडनं सांभाळल्या जातं नाही. पालन हे ज्याचं त्यानेच करायचं असतं. कर्तव्य ज्याचं कर्तव्य तोच करतो. म्हणून आपण त्या भगवंताला उठवतो. असा हा पर्व आहे. त्या पर्वामध्ये हा श्रावण मास, या श्रावण मासामध्ये मा भगवती आणि भोलेनाथ एक क्रीडा करत असताना एक महापुरुषांचा थवा त्या वन प्रदेशात आला आणि या वन प्रदेशामध्ये ते महापुरुष आल्यानंतर तदा तू मुनयस्त्र शिवदर्शना लालसा, त्यांनी दर्शन घ्यावं महादेवाचं. या वनामध्ये शिवपार्वती येतात हे आख्यान त्यांनी ऐकलं होतं. म्हणून या वनात गेलं की शिवपार्वतीचं दर्शन होईल, म्हणून आपण त्या वनात जावं. ते क्रीडा करत असताना या ऋषीमुनींनी पाहिलं आणि पार्वती मातेला त्याची लाज वाटली की आपण क्रीडा करत असताना कोणीतरी संत महात्मे यावे आणि त्यांना आपल्या परपुरुष रूपाने अशा पद्धतीने पाहावं. तेव्हा त्या पार्वती मातेने त्या वनाला श्राप देऊन टाकला की या वनामध्ये जो पुरुष येईल तो स्त्री होऊन जाईल. ऋषी मुनींना प्रमाण दिलेला आहे वेदव्यासांनी की कशा पद्धतीने देवी भागवतातली जी शृंखला आहे ते तुम्हाला प्रमाणासहित सांगते की त्याचं कारण काय असेल. किम कारणस्य उद्भवती गती, हा की कोणत्या कारणानं कोणती गती प्राप्त होते. ती गती जो पुरुष म्हणून गेलेला सुद्युम्न आहे त्याला पुन्हा तिथे स्त्रीमध्ये परिवर्तित व्हावं लागलं. मग त्याला आपल्या पुरुष तत्वाचा विसर पडला. आता तो सुद्युम्न राहिलाच नाही. ती पुन्हा इला झाली आणि या इलेने म्हणजे त्याचं नामकरण ते वनामध्ये थोडी दुसरा कोणी ठेवणार आहे. पुरुष स्त्रीमध्ये होती, इला होती म्हणून तिला इलाच ठेवलं. त्या पद्धतीने त्या वनामध्ये चंद्राचा पुत्र बुध, या बुधाने त्या स्त्रीला पाहिलं. त्याने तिच्याशी गांधर्व विवाह केला. तिचं सुद्धा प्रीती जळली. आता तिला ध्यान नाही राहिलं आपलं साम्राज्य कोणतं होतं. तिच्यामध्ये परिवर्तन होऊन गेलं. आज परिवर्तनानंतर त्या इलेला सुद्धा पुत्र झाला, पुरुरवा म्हणून अशा पद्धतीने त्याचं नाव आहे. तिथे तिला ती गती प्राप्त झाली. त्यांचा संसार थाटल्या गेला आणि कालांतरानं तिची भ्रांती हटली. रात्रभर आपण स्वप्न पाहतो आणि अचानक वाटतं की नाही नाही हे सत्य नाही. तशी तिची भ्रांती दूर झाली. मायेने तिचं पटल हळूच बाजूला सारलं आणि त्याला कळलं की मी अमुक अमुक राज्याचा राजा आहे. अरे मी तर सुद्युम्न होतो, अचानक मी स्त्रीमध्ये कसा काय बदल झाला. केव्हा मुलगा वगैरे झाला, मुलगा चालतो फिरतोय आणि तेव्हा त्याला कळतं की आपण पुरुष आहोत. तेव्हा त्या स्त्री वेशामध्ये लपत छपत तो त्या वनातून बाहेर निघाला आणि त्याला त्या भगवंताच्या कृपेने अशा पद्धतीने त्याची बुद्धी ही स्थिर राहिली की आपलं कोणतं तरी अशा पद्धतीचं तत्व आहे की त्या तत्वापर्यंत गेलो की ते आपला सांभाळ करतील, ते आपलं पौरोहित्य स्वीकारतात, ते आपल्या कुळाच्या अशा पद्धतीने
वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी पूजा विधान केलेलं आहे आणि ते गुरु वशिष्ठ आहे, त्यांच्याकडे आपण गेलो पाहिजे. ती हिला गुरु वशिष्ठांकडे गेली आणि गुरु वशिष्ठांना सगळा वृत्तांत सांगितला की मी एवढे दिवस झाले या स्त्री रूपामध्ये मी त्या वनात आहे. आणि त्यांनी चिंतन केलं त्या भगवंताचं. भगवंता तुझी लीला काय? मी आधीच सांगितलं की जी मूळ आहे ते प्रकृती स्वीकारते. जन्माला पुत्री रूपाने चाला म्हणून पुत्री रूपामध्येच परिवर्तित व्हावं लागलं. जे पेरलं त्याच पद्धतीने उगलं. मग आता आपण काय करावं? म्हणून गुरु वशिष्ठांनी त्याला मार्गदर्शन दिलं की ठीक आहे, तरी सुद्धा यातून आपण मार्ग काढावा, कारण हा श्रापित वन आहे. मग या श्रापित कोणी केलेला आहे? तर जगदंबा पार्वतीने त्याला श्राप दिलेला आहे त्या वनाला. मग आपण त्या जगदंबेची स्तुती केली पाहिजे. ती जगदंबा आपलं कल्याण करील, ती कल्याणमयी जगदंबा आहे आणि तिची स्तुती का करू नये? त्या इलाला मार्गदर्शन केलं. इला परत वनात गेली. वनात गेल्यानंतर पुन्हा पुरुरवा वगैरे की आई गेलो कुठे होती तू? एवढे दिवस झाले मी तुझा शोध घेतो, पुरुरवा शोध घेतोय, बुधाने शोध घेतला, परंतु तिने काही वृत्तांत सांगितला नाही. त्याला समज झाली की आपण ही मायेमध्ये गुरफटलेलो आहे. हे मायावी पुत्र आहेत आपला. हा पुरुरवा मायावी पुत्र आहे, बुध आपला मायावी पती आहे. आपल्याला यांना सोडून आपलं साम्राज्य स्वीकारावं लागेल. आम्ही कसं मायेत जातो, एकदा स्वप्न पडायला लागलो, जिवंत असताना, जागृत असताना, डोळे उघडे असताना, माझ्याकडे कानी अमुक अमुक मी शेतात पेरलं, केळी लावली आहे, 4000 केळी आहे, 4000 केळीचे मला 50 लाख रुपये होतील. मग 50 लाख होतील न एवढं घर बांधेल. मग येतीनच ना 50 लाख रुपये. मग घेऊन आताच 20 लाख रुपये उचलून येणारच आहे, फेडू आपण त्याला. मग आपण कर्ज काढतो, घराला सुरुवात करतो, वैभवशाली घर बांधतो आणि अचानक त्या केळीचे 50 लाख नाही 10 लाखही होत नाही. स्वप्न कुठे गेलं? स्वप्न भंग पावलं की दुःख होतं. तसं हिलाही ते स्वप्न पडलं होतं की अशा अशा पद्धतीने हे जणू काही हे माझं स्वप्न आहे, माझं खरं राज्य, माझं साम्राज्य आहे आणि मी सुद्युम्न राजा आहे, तेव्हा मी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून गुरु वशिष्ठांनी त्याला मार्गदर्शन केलं की तुझ्यासाठी मी त्या जगदंबेचा धावा करतो, तिला प्रसन्न करतो, तुझ्यासाठी मी देवी यज्ञ अशा पद्धतीने आयोजन करतो. मग यांनी पुन्हा देवी यज्ञ आयोजन केला. देवी यज्ञामध्ये देवी भागवताचं महात्म्य, देवीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रुच्या अशा पद्धतीने त्याने समर्पित केल्या, मंत्रोच्चार केला आणि यातून ती भगवती प्रसन्न व्हावी. आणि माझा जो सदभक्त आहे, जो सुद्युम्न, की माझ्या कृपेमुळे तो पुरुष झाला होता ना, मग त्याला पुन्हा पुरुषच झाला पाहिजे या स्वरूपातून. किती अवघड गती आहे. साधा एखादी किन्नर पहा तुम्ही, या किन्नराला सुद्धा या सृष्टीमध्ये जगत असताना खूप अशा पद्धतीची यातना भोगाव्या लागतात. कोणी कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, कोणी कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, कारण तो धड पुरुषही नाही धड स्त्रीही नाही, त्याला त्या यातना भोगाव्या लागतात. तशाच पद्धतीने आज हा योग पुरुष स्वरूपातून असून सुद्धा स्त्री स्वरूपात आहे. म्हणून त्याला सांगितलं की ठीक आहे, त्या भगवतीची आराधना केली आणि ती भगवती, ती आदिमा आदिशक्ती, ती विंध्याचल वासिनी, हे जगदंबे, तुझ्या कृपेनेच अशा पद्धतीचा माझा विशेष असा जन्माचा जो सोहळा आहे तो पूर्ण झाला. आजही तू तुझीच कृपा माझ्यावरती करशील, तेव्हा माझा जन्माचं सार्थक होईल. आणि हे जन्माचं सार्थक होण्यासाठी तू काय केलं पाहिजे? तर माझ्यासाठी विशेष स्वरूपातून की माझं पूर्व आयुष्य मला प्रदान केलं पाहिजे. मग हे जगदंबे, मी तुला साथ घालतो की माझा जो शिष्य आहे, कारण गुरुचं आद्य कर्तव्य आहे की त्याच्यासाठीच आपण खूप प्रयत्न केले पाहिजे. की त्या सद्गुरूचं तत्व हेच सांगतं की माझा शिष्य जर तुम्ही जेव्हा स्वतःला झोकून देणार, त्याने काय केलं, तुम्ही सांभाळा गुरु, मला माहिती नाही काय करायचं ते तुम्हाला योग्य करायचं आहे, कारण माझे गुरु योग्य करतील हा विश्वास होता. आमचा विश्वास नाही म्हणून आम्ही गुरु बदलवतो, मी सकाळीच सांगितलं. त्याचा विश्वास होता, दृढ विश्वास होता. आणि म्हणून गुरु वशिष्ठांनी सुद्धा त्या विश्वासाचंच अशा पद्धतीने सोनं करावं की माझ्यावरती जर माझा शिष्य विश्वास करतो तर माझी भक्ती मी पणाला लावली पाहिजे आणि भगवत भक्तीने त्याच्यावरती कृपा झाली पाहिजे. आणि म्हणून त्या मा भगवतीला साद घातली. कृपा करो जगदंब भवानी, 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 कृपा करो जगदंब
कृपा करो जगदम्ब भवानी, कृपा करो जगदम्ब भवानी, कृपा करो जगदम्ब भवानी, कृपा करो जगदम्ब भवानी। जगतारण पालक जगमाता, भक्तों की तुम जीवन गाथा, भक्तों की तुम जीवन गाथा, भक्तों की तुम जीवन गाथा। उमा रमा राधा ब्रिजरानी, उमा रमा राधा ब्रिजरानी, कृपा करो जगदम्ब भवानी, कृपा करो जगदम्ब भवानी, कृपा करो जगदम्ब भवानी, कृपा करो जगदम्ब भवानी। दया क्षमा तुम करुणा ममता, शक्ति शौर्य सखी क्षमता, शक्ति जोर शक्ति क्षमता, शक्ति जोर शक्ति क्षमता। चामुंडा ज्वाला रुद्राणी, चामुंडा ज्वाला रुद्राणी, कृपा करो जगदम्ब भवानी, कृपा करो जगदम्ब भवानी, कृपा करो जगदम्ब भवानी, कृपा करो जगदम्ब भवानी। वशिष्ठांनी माँ जगदंबेची आराधना केली। साक्षात माँ जगदंबा माँ पार्वती वशिष्ठ ऋषींना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे आणि या वशिष्ठ ऋषींना मार्गदर्शन केलं जगदंबेने। हे गुरु वशिष्ठ, आपल्या शिष्यासाठी आपण एवढ्या आतुरतेने मला साथ घातली। गुरु शिष्यासाठी आतुरता दाखवतात, परंतु आमच्या कल्याणासाठी स्वतः जी आतुरता आम्ही त्या भगवंताच्या प्रेमात अशा पद्धतीने गुंगून जावं म्हणून त्या आतुरता आपल्याला दिसत नाही। तेव्हा त्याचं कल्याण व्हावं म्हणून हे मा पार्वती माते जगदंबे, तुम्ही ज्या वनाला श्राप दिला त्या वनातच माझा शिष्य गेलेला आहे, त्याला तिथं अशा पद्धतीने श्री होऊन राहावं लागतंय। मग मा जगदंबेने सांगितलं की ठीक आहे, मी त्याला आशीर्वाद देते की तो 6 महिने स्त्री राहील आणि 6 महिने पुरुष राहील। आता भगवतीची स्तुती करून भगवतीचं गुणगान गाऊन अशा पद्धतीने त्याच्यावरची कृपा झाली म्हणून वन प्रदेशातून गुरु वशिष्ठांनी त्याला बाहेर काढून आता सुद्युम्न पुन्हा आपल्या राज्यामध्ये परततो आहे। राज्यामध्ये त्याचं स्वागत झालं, आनंदाचा क्षण झाला की आमचा राजा परत आलेला आहे। कित्येक दिवस झाले, कित्येक वर्ष झाले
मुलगाही झाला, मुलगा चालता बोलता झाला, तरी सुद्धा राजा परत आला नाही. परंतु आज अचानक राजा परत आला तर किती आनंद त्यांना होणार आहे. कारण आमचं साम्राज्य सांभाळणारा कित्येक दिवसातून परत आला. जे सेना प्रधानमंत्री ते साम्राज्य चालवत आहे, त्या प्रधानाने सुद्धा आपलं साम्राज्य आपल्या राजाला परत द्यावं या स्वरूपातून त्याची संकल्पना पाहिजे. परंतु तो परत आला आणि परत आल्यानंतर त्या प्रधानाने त्याला सांगितलं की मी तुला ओळखत नाही, कारण एवढं राज्य हातात होतं, कोण सोडतं राज्य. त्या प्रधानाची सुद्धा मती भ्रष्ट झाली. ते मायेनेच अशा पद्धतीने गुरफटल्या गेला. त्याने सांगावं हे राज्य माझं आहे. त्या गुरु वशिष्ठांनी येऊन त्यामध्ये अशा पद्धतीने दोघांमध्ये उभं राहून सगळ्या या मंत्र्यांची आणि या राजाची समज घातली की अरे तुमचाच राजा आहे. त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं होतं. खूप अशा पद्धतीने त्याचं आयुष्य लोटून गेलेलं होतं. अचानक कोणी येईल आणि गादी सांभाळेल म्हणून त्या प्रधानाने ती सोडली नाही. परंतु गुरु वशिष्ठ यांनी सांगितल्यानुसार त्याने ते मान्य केलं. मग 6 महिने पुरुष आणि 6 महिने स्त्री हा खेळ कितपर्यंत करायचा. मग 6 महिने आपलं राज्य सांभाळायचं पुरुष तत्वामध्ये. स्त्री झाला 6 महिने झाले की पुन्हा स्त्री म्हणून तो 6 महिन्यांनी वनात जायचा. तेव्हा आता पुत्राला चिंता पडायची की आई म्हणू का बाप म्हणू. कधी स्त्रीमध्ये तर कधी पुरुषामध्ये परिवर्तन होतं. तर मग ही माझी आई आहे की बाप आहे. पुरुषा सुद्धा विचारात पडला. आणि तदा तू मुनत्रयस्तः शिवदर्शन लालसा रम मानो तू दृष्टभा गिरीशो सशिवतः. आणि अशाच पद्धतीनं तदनंतर या पुरुरवाने सुद्धा मनामध्ये प्रश्न निर्माण केला की मी यातलं सत्य कसं जाणून घेतलं पाहिजे. तेव्हा आपल्या त्या आईला त्याने विचारलं स्त्री झाल्यानंतर की काग आई अशा पद्धतीने तू 6 महिने घर सोडून निघून गेलेले असते. त्याने तो वृत्तांत सांगितला पुरुरवाला की अरे पुरुरवा तुला या गोष्टी समजणार नाही. या तुझ्या समजच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. यामध्ये खूप तारतम्य आहे, खूप तथ्य आहे. तेव्हा त्याने स्वतः गुरु वशिष्ठांना सांगितलं पुरुष रूपामध्ये पुन्हा आल्यानंतर की मी काय करावं, की मला सतत माझं स्वरूप हे स्वस्वरूप प्राप्त व्हावं, यासाठी मी काय करावं. गुरु वशिष्ठांनी त्याला मार्गदर्शन केलं की तू देवी भागवताचं आयोजन कर. जेव्हा तू राजा होशील तेव्हा देवी भागवताचं आयोजन कर, देवीची स्तुती कर. देवीची स्तुती झाल्यानंतर देवी जर तुला प्रसन्न झाली तर ती तुझ्यावरती कृपा करेल. कारण त्या वनामध्ये तुझं अशा पद्धतीने काही गुन्हा केला तर त्याचं छालन सुद्धा तुलाच करावं लागेल. आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो. भगवतीने तुला तो पर्याय दिला. आज पुरुष होऊन तू ते तत्व जाणू शकतो, तिची आराधना करू शकतो. त्याने आराधना केली. 9 दिवसाचं नवरात्र साजरं केलं. आणि या 9 दिवसाचं नवरात्र साजरं केल्यानंतर जेव्हा त्याला असं वाटलं की आता मग एवढं करून सुद्धा भगवती माझ्यावरती कृपा करणार नाही, भगवती मला त्या पद्धतीने शाश्वत स्वरूप अशा पद्धतीने माझं जे स्वरूप आहे निज स्वरूप ते मला अशा पद्धतीने कायम स्वरूपीचं प्राप्त करून देणार नाही, तर माझ्या भक्तीमध्ये काय रस राहिला. ती भक्ती काय श्रेष्ठ असेल किंवा ती देवी पुराण करून तरी माझा काय उपयोग आहे. आणि म्हणून देवी पुराण झाल्यानंतर अशा पद्धतीने चिंतन करत असताना त्याला स्वप्न दृष्टांत दिला मा भगवतीने की अरे तुझं कर्म आहे, तू कर्माच्या गतीने अशा पद्धतीने कुठेतरी कर्माच्या गतीमध्ये अडकलेला आहे. कर्माची गती गहन आहे, ती कोणाला सोडत नसते. जन्माला यावं लागतं आणि आपल्याला जन्म झाल्यानंतर आपला देह सोडून जावंही लागतं. परंतु जोपर्यंत जन्म आणि मृत्यू आहे तोपर्यंत या दोघांच्या तत्वामध्ये अशा पद्धतीने आपण काहीतरी कर्म करावं लागतं. आणि ते कर्म म्हणजे पूर्वीचं संचित आहे, ते गाठोळं सोडत सोडत पुण्य साठवावं लागतं. त्यामध्ये तुला पूर्वी जन्माचं संचित अशा पद्धतीने भोगायला लावत आहे. केले कर्म झाले तेची भोगाले, 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 केले कर्म झाले तेची भोगाले. उपदल मेले ऐसकीची, उपदल मेले
फलिता। जगदंबा माता की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। या स्वरूपातून गुरु वशिष्ठ राजा सुद्युम्न यांनी नवरात्र तर साजरा केला, त्या भगवतीने आपल्याला प्रेरणा द्यावी म्हणून स्वप्न दृष्टांत दिला राजाला, आणि मग राजाने दान धर्म वगैरे करायला सुरुवात केली की मी यथायोग्य आईचं पूजन करेल। आणि त्या जगदंबेने त्याला स्वप्न दृष्टांतात सांगितलं की तुला जो श्राप दिला तो श्राप ज्या वनामध्ये मी दिलेला आहे ते वन जरी श्रापित असलो तरी त्या वनावरती कृपा महादेवाची आहे, यातून तुला महादेव तारतील, तुला शिव आणि शक्तीचा जागर करावा लागेल। म्हणून त्याला आनंद प्राप्त झाला की आई जगदंबे तू जशी स्वप्नात आली तशी एकदा का होईना माझ्या या साम्राज्यामध्ये तू पदार्पण करावं, मला तो आनंद सोहळा साजरा करता यावा, यासाठी माझ्या मनाची संकल्पना मी त्या आनंदात साजरी करतो। आणि संपूर्ण प्रजेला त्याने अशा पद्धतीने आमंत्रण दिलं, संपूर्ण राजा महाराजांना बोलवलं की आपल्याला या देवीचा अशा पद्धतीने उत्सव केला, म्हणून तो उत्सव आनंदाने साजरा झाला। याच्या व्यतिरिक्त आपल्याला तो आनंद साजराही करता आला पाहिजे। तो आनंद साजरा करत असताना आपण या आनंदामध्ये सगळ्यांना सामील केलं पाहिजे, कारण एकट्याचा नाही, सगळ्या प्रजेसाठी मला अशा पद्धतीने या प्रजेने माझ्यावरती प्रेम केलं म्हणून तर मला त्या भगवतीची कृपा होते। आणि मग त्या भगवतीला साकडं घातलं की आई जगदंबे आम्ही महादेवाची तर कृपा प्राप्त करूच, परंतु तू सुद्धा अशा पद्धतीने आमच्या घरी येऊन आमचा आनंद हा चांगल्या पद्धतीने वाढवला पाहिजे, आमच्या आनंदामध्ये तू सुद्धा सहभागी झाली पाहिजे। आणि तू जर आमच्या आनंदात येशील ना तर आमचं कल्याणच आहे। मग आम्ही शिवाची सुद्धा भक्ती करू, शिव आणि शक्तीचा जागर करू आणि तो आनंद अजून अशाच पद्धतीने प्रफुल्लित करू। मग सगळं ब्राह्मणांना दान देण्यात आलं, गायी वेगवेगळ्या प्रकारचे वनौषध्या असतील त्या दान दिल्या गेल्या, जमीन दान दिल्या गेली, आणि त्यातून अशाच पद्धतीचा आनंद उत्सव संपूर्ण नर नारी या नगरामधल्या एकत्र आल्या आणि आनंद घेऊ लागल्या। नाच अंबे नाच माझ्या अंगणात, नाच अंबे नाच माझ्या अंगणात, सावर सावर भोळ तुझा येतो पायात, अंबे येतो पायात, सावर सावर भोळ तुझा येतो पायात, अंबे येतो पायात। नाच अंबे नाच माझ्या अंगणात, नाच अंबे नाच माझ्या सावर
सबका बेड़ा पार करे, सबका बेड़ा पार करे। काली झोली भरने वाली किसको दे दे कब कितना, तेरी महिमा कोई न जाने, तुझसे कौन बचाएगा। हे अम्बे जगदम्बे मां, तेरे दम से है दुनिया, तेरी महिमा कोई न जाने, तुझसे कौन बचाएगा। हे अम्बे जगदम्बे मां, तेरे दम से है दुनिया, तेरी महिमा कोई न जाने, तुझसे कौन बचाएगा। बोल रेणुका माता की जय, चामुंडा माता की जय, भोलेनाथ भगवान की जय। त्याने आनंद साजरा केला की मला स्वप्नात येऊन का होईना माझ्या जगदंबेने दर्शन दिलं, माझं देवी भागवताचं सार्थक झालं, कारण ती मला आशीर्वाद देईल हा विश्वास आहे। आणि गुरु वशिष्ठांनी सुद्धा जे मागलं देवीला की आई जगदंबे खरंच आता तू याचा उद्धार केला पाहिजे, तू जर याला स्वप्न दृष्टांत देऊ शकते, मला येऊन त्याच्यासाठी कल्याणात्मक असा आशीर्वाद देऊ शकते, तर ते तारतम्य तुला राखता येतं, कारण तुझ्यामध्ये ती शक्ती आहे। तेव्हा हे जगदंबे आम्हाला तो मार्ग दे की त्यातून आमचा विशेष अशा पद्धतीचा सहाय्य करणारा तो मार्ग असेल, आमची गती अशा पद्धतीने पुन्हा गती मार्गावर चालण्यासाठी तो आम्हाला प्रेरणा देणारा मार्ग असावा, आणि त्याच पद्धतीचं साधन जर दिलं तर आमचं कल्याण होईल। म्हणून जगदंबेने सांगितलं की हे गुरु वशिष्ठो ज्ञान वृत्तांतो गत्वा कैलास पर्वतम संपूज्य शंभू तुष्टाव भक्त्या पर्यास्तुतः, की या प्रकारे ती वशिष्ठ ऋषींना सांगते जगदंबा की तू कैलास पर्वतावर जाऊन विधी विधानानं त्या भगवान शंकराची पूजा करावी, तेव्हा ते भगवान शंकर तुझ्यावरती प्रसन्न होतील, त्यांची स्तुती केल्यानंतर, आणि तेव्हा याचा हा 6 महिन्याचा प्रवास थांबून जाईल। तो राजा सुबदून सुद्धा म्हणतो की आई जगदंबे, अगं हा आशीर्वाद योग्य आहे, मला तो वर पाहिजे, कारण मी स्त्री म्हणून या जगामध्ये अशा पद्धतीने एकांतात फिरू शकतो नाही, कारण या स्त्रीवर अन्याय अत्याचार करणारे भरपूर आहेत, आणि अबला जर एकट्या अशा पद्धतीने कधी वनात फिरेल, वनातून गावात येईल, तेव्हा माझ्या साम्राज्यामध्ये आल्यानंतर सुद्धा लोकांच्या भावना या दुरावल्या जातात, आणि या अशा पद्धतीने कपटी आणि पापी भावना होतात। माझ्याकडे पाहिलं की आपण जगात पाहतो की खरं म्हटलं तर स्त्री म्हणून जगणं या सह्य झालेलं आहे आजच्या तरी काळामध्ये। कित्येक अन्याय अत्याचार पापाच्या वासना धरून मनुष्य फक्त आणि फक्त माझ्या पापवासना या शांत झाल्या पाहिजे याकरता कित्येक उद्रेक करतो। त्याने कित्येक स्वरूपातून कित्येक अशा आबला असतील की ज्यांच्यासाठी आपण कालच पाहिलं की वयाच्या 10-10 वर्षापर्यंत एवढ्या 9 दिवसामध्ये आपण पाहिलं की आपलं अश्विन नवरात्र गेलं त्या टायमाला की कित्येक अन्याय अत्याचार झाले। छोट्या छोट्या 4-4, 5-5 वर्षाच्या मुलीवरती सुद्धा अत्याचार केले। ही या कलियुगातली भूमी आहे, आणि यामध्ये अशा पद्धतीने की जो स्वतःला मी जगदंबेचा सेवक समजतो अशा पद्धतीने देवीची पूजा करणारे लोक आहेत। हाच समाज देवीला बसतो आणि तोच समाज त्या देवीच्या अंशावरती पापदृष्टी टाकतो आहे।
आत्मकल्याण साधता आलं पाहिजे, याकरता एक विशेष स्वरूप अशा पद्धतीने माझा प्राप्त व्हावं, माझं स्वस्वरूप मला मिळावं. कारण स्त्री म्हणून जगणं असह्य झालेलं आहे. जगदंबे ही स्त्री सर्वसामान्य आहे आणि सामान्य म्हणूनच या जगतामध्ये अशा पद्धतीने तिला मान सन्मान आहे. कोणी तिला त्या पद्धतीने मातृत्वाची भावना म्हणून अशा पद्धतीने जवळ येऊ देत नाही. ती भावना प्रत्येकाच्या मनातली जणू काही ही जडून खाक झालेली आहे. त्यांना ते प्रेम दिसत नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा ही परिस्थिती होती, त्यांच्याही आधी होती. कित्येक यवनांनी आपल्यावरती आक्रमण केले, वेगवेगळ्या आक्रांतांनी आक्रमण केलं आणि सगळ्यात पहिले त्यांनी संस्कृतीवर आक्रमण केलं. त्यांनी संपूर्ण या सृष्टीमध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या छोट्या मोठ्या गावावरती जावं, या गावात आक्रमण करत असताना त्या गावातली पुरुष संपवावी. का तर आमच्या या सेरेने त्या पुरुषांना मारल्यानंतर त्यांच्या ज्या स्त्रिया असतील त्यांचा उपभोग घेतला की आमची संतती त्यांच्या त्या गर्भामध्ये वास करेल आणि कालांतरानं आमची पिढी वाढेल. मग त्या स्त्रियांवरती अन्याय अत्याचार करत असताना ते एकांतात नाही न्यायचे. त्या स्त्रीला आपल्याला धरायचं आणि चौकामध्ये उभं करायचं आणि चौकामध्ये सरेआम बलात्कार करायचा. सरेआम तिची आबरू लुटल्या जायची. आणि कालांतरानं अशा पद्धतीने कोणाला जर वाटलं की ही माझी भगिनी, ही माझी पत्नी, मी आळवायला जायचं, तर यांनी त्याला सुद्धा बांधून झाडावरती लटकवावं आणि त्याच्या अंगाची साल काढावी, डोळ्यातील बुब्बुळ अशा पद्धतीने बाहेर काढावे. त्या जास्त बोलत असेल त्याची जीवा छाटावी. आपण पाहतोच आहे धर्मवीर छत्रपतींच्या या त्यांचा जो विशेष अशा पद्धतीचा चित्रपट आपण पाहिला तर त्यातून दिसून येतं, या फक्त त्यांनाच नाही अशा त्यांची ती परंपराच होती की हाल हाल करून मारलं पाहिजे, कुणाला सरळ मारू नये. त्याकरता त्यांनी हाल हाल करून मारलं. परंतु माझा हा दिलाचा दिलदार राजा होता आणि म्हणून त्याने काही विचार केला नाही की ही माझी माता भगिनी, हिच्यासाठी मी रक्षणासाठी धावून गेलो पाहिजे. कारण हिचं रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आणि हिच्या रक्षणासाठी जर मी राजा म्हणून जर या जगतामध्ये अशा पद्धतीने स्वतःला मिरवत असेल तर माझं आद्य कर्तव्य नसेल का की मी माझ्या त्या आई बहिणींचं रक्षण करावं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली तलवार हाती घ्यावी, सैन्याला बळ द्यावं की मी तुमच्या पाठीशी आहे. आपण यांचा पडदा अशा पद्धतीने कुठेतरी आता जे अन्याय अत्याचार करत आहे तर त्यांचा पर्दाफाश केलाच पाहिजे, त्यांना आपण संपवलं पाहिजे. म्हणून त्यांनी झुंज वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून त्यांच्या मनात संकल्पना यावी की मी या दुष्टांचं निर्दालन करेल. कारण हे दुष्ट माझ्या आया बहिणींवरती चालून येत आहेत. आमच्या कित्येक अशा पद्धतीचा धर्माचा विध्वंस या लोकांनी केला. तरी सुद्धा आजतागायत आपण पाहतो की या राजाच्या व्यतिरिक्त असे कोणी राजे होऊन गेले नाही की त्या आया बहिणीचं रक्षण करतील, म्हणून रयतेचं रक्षण करतील, जगाचं कल्याण अशा पद्धतीने साधता यावं. देव, देश आणि धर्माची संकल्पना प्रत्येकाच्या बुद्धीत उतरावी, यासाठी त्यांनी आपल्या प्रजेला सांगावं, रायरेश्वरावर जावं, शपथ घ्यावी की अरे मावड्यांनो, तुम्हाला जर लढायचं असेल, तुमच्यात जर बळ असेल ना तरच माझ्यासोबत या, तुमच्यामध्ये लढण्याचं सामर्थ्य नसेल ते देऊ नका. हे सांगायचे आपल्या या सैन्याला. असेल हिम्मत लढणाऱ्यांची, जरी सुडावर चढणाऱ्यांची, असेल हिम्मत लढणाऱ्यांची, जडी सुडावर चढणाऱ्यांची, त्याने यावे, त्याने यावे. खैण आता दुष्ट जनांची, खैण आता दुष्ट जनांची, त्याने यावे, त्याने यावे. अन्यायाचा फोडू माता, जगणे मरणे कशी आता, जगणे मरणे कशी आता. अन्यायाचा फोडू माता, अन्यायाचा फोडू माता, त्याने यावे. अशी हिंमत ज्याच्यात असेल त्याने जिथे यावं आणि लढावं या शत्रूंशी. आणि म्हणून माझा राजा उभा राहिला आणि त्याने जगाचं कल्याण साधलं. या माझ्या माता आहेत, त्या माझ्या भगिनी आहेत. आई बहिणींकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, हा दृष्टिकोन माझ्या राजाचा होता. तो दृष्टिकोन आमचा पाहिजे. आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आम्हाला वाटतं की आम्ही आता छत्रपतीच्या मावळेच झालो की काय. मोठमोठ्या दाड्या कोरून घ्यायच्या, अर्ध टिडा लावायचा आणि माता भगिनीने पाहताना एका डुकराच्या नजरेपेक्षाही भयावह नजरेने पाहायचं. अशी चालतात, ती दाढी अशी चोडतात आणि खालून जर त्यांनी नजर जर पाहिली ना तर मुघलांची अवलाद दिसते ती. त्यांनी जसे अत्याचार केले त्याचप्रमाणे यांच्याही मनामध्ये कुबुद्धी निर्माण होते. परंतु माझा राजा कसा होता,
की त्याच्या विना या इतिहासाची जोड कुठली. आपण जर पाहतो, जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर इतिहासच नसता, संपलेला असता हा इतिहास. जिसके बिना इतिहास अधूरा, जिसके बिना इतिहास अधूरा, सुन ले भारत सारा. नमो नमा नमो नमा नमो शिवाजी राजा. नमो नमा नमो नमा नमो शिवाजी राजा. नमो नमः नमो नमः नमो शिवाजी राजा. नमो नमः नमो नमः नमो शिवाजी राजा. पर बढ़ गए अत्याचारी, बढ़ गए अत्याचारी, बढ़ गए अत्याचारी. बहु बेटी और बूढ़े बच्चे रोती जनता सारी. रोती जनता सारी, रोती जनता सारी. किसान दुखी, नौकर दुखी, दुखी हर व्यापारी. नौकर दुखी, नौकर हर व्यापारी. शिवा मसीहा, फिर आया वो सिया मसीहा, कापे अत्याचारी. नमो नमः नमो नमः नमो शिवाजी राजा. नमो नमः नमो नमः नमो शिवाजी राजा. धर्म न देखा सारे उसके भाई. सारे उठले भाई, सारे उठले भाई. हर माँ को कहता माई, हर बहन को ताई. हर बहन को तारी, हर बहन को तारी. इंसानियत का नाव पुजारी, नफरतियों का कसाई. इंसानियत का नाव पुजारी, नफरतियों का कसाई. अवतार शिवा का था इंसानी, अवतार शिवा का था इंसानी. दिल में मात भवानी. नमो नमः नमो नमः नमो शिवाजी राजा. 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 धरती को जुल्म की आंधी को रोका है. जुल्म रोका है, जामों के रोका है. उसके राज में सब सुखी रहते, कोई ना भूखा सोता है. कोई ना सोता है, कोई ना सोता है. गर्व से उसका नाम जो लेते, सीना चौड़ा होता है. सीना चौड़ा होता है, सीना चौड़ा होता है. ऐसा प्रतापी शिव राजा, ऐसा प्रतापी शिव राजा, दुनिया
असा राजा जन्माला आला की त्याने आई बहिणीची कदर कशी करावी हे जनतेला शिकवलं, मावळ्यांना शिकवलं. आणि आस्थागायत ते विचार घेऊन या शिवाचे मावळे जे सच्च्या दिलाचे आहेत ते आजही याच दृष्टिकोनातून वेगवेगळ्या आंदोलनामध्ये उभे आहेत. आणि या इला रूपामध्ये अशा पद्धतीने सुद्युम्न सांगतो की माय भगवती, या रूपामध्ये मला चैन पडेना, म्हणून मला आता तू मोकळं कर. तेव्हा भगवतीने सांगितलं गुरु व शिष्टांना की तुम्ही याच्यासाठी कैलासात जाऊन अशा पद्धतीने आराधना करा भगवंताची. आणि महादेवाची आराधना करण्यासाठी साक्षात कैलास पर्वतावरती जावं आणि गुरु व शिष्टांनी ती साधना करावी की हे देवा, नमो नमः शिवायस्तु शंकराय कपर्दिने गिरिजांधाय देवस्ते नमस्ते चंद्रमौलये. हे देवा, अशा पद्धतीने तू शिव आहे, शंकर आहे, भोळा आहे, जगाचा कल्याण करणार आहे, तू गिरिजाचा पती आहे. आणि अशा पद्धतीने माझ्या या सुद्युम्नावर तुझी कृपा व्हावी. शिवाय शिवरूपाय प्रपन्नभयहारिणे नमो वृषभवाहाय शरण्याय परमात्मने. हे देवा, तुला आम्ही शरण आलो ना, तर मग शरणागताचं रक्षण करणं तुझं आद्य कर्तव्य असेल. यज्ञ रूपाय यदतां फलदात्रे नमो नमः गंगाधराय सूर्यदुखंदाय किनेत्रते नमो नमः. की हे भगवंता, जसं त्रिवार नमन करून तुला अशा पद्धतीने मी चिंतन करतो आहे, तर तू माझ्या या सुद्युम्नावरती कृपा करावी. आणि जर माझ्या सुद्युम्नाचं अशा पद्धतीने हित होत असेल तर त्यासाठी मी तुझी भक्ती अजून अशा पद्धतीने निष्काम करायला तयार आहे. तेव्हा भगवान शिवानं प्रसन्न व्हावं, महादेवाने त्या वशिष्ठांना सांगावं की हे वशिष्ठ, तुमच्यावरती कृपा ही मी तर करणारच आहे, परंतु तुम्ही आधी शक्तीचा जागर केला, नंतर शिवाचा जागर केला. शिव आणि शक्तीला तुम्हाला योग्य रूपामध्ये अशा पद्धतीने जागृत करावं लागेल. शिवशक्ती एक भाव एकत्र करावा लागेल आणि त्या भावातून या अर्ध नारी नटेश्वर स्वरूपाला वंदन करावं लागेल. कारण हा सुद्युम्न 6 महिने पुरुष आहे, 6 महिने स्त्री आहे, याचा अर्थ अर्ध नारी रूप त्याच्यामध्ये आहे. म्हणून तुम्हाला भक्ती करावी लागेल आमच्या अर्ध नारी रूपाची. तीव्रत तुम्हाला धारण करावा लागेल. आणि म्हणून गुरु वशिष्ठांनी त्या चंद्रमौली महादेवाची आणि मा जगदंबेची आराधना करावी. जय देवी महादेवी भक्तानुग्रहकारिणी, जय सर्वार सुरार मध्ये जयांत गुणायालये. हे सर्व गुणांमध्ये श्रेष्ठ असणारी हे भगवती, तू माझ्या सुद्युम्नाचा उद्धार कर. नमो नमस्ते देवेशी शरणागत वत्सले, जय दुर्गे दुःखहंत्री दुष्ट दैत्य निपुदिनी. हे भगवती, तू दुष्ट दैत्याचा नाश करणारी आहे, शरणागत वत्सला आहे. आणि म्हणून भगवती, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे. माझ्या या सुद्युम्नाचं कल्याण व्हावं. भक्ती गम्मे महामाये नमस्ते जगदंबिके, संसार सागरोत्पर पुरुषे पुषत जगदंबिके. अशा पद्धतीने सर्व जगताचा आधारभूत असणारी हे जगदंबा, या संसार सागरामध्ये सगळ्यांचं पोषण करणारी तू आहे. आणि म्हणून हे प्रसन्ना, हे देवार्ती हरिणी भगवती, प्रसन्ना भव देवेशी चतुर्वर्ग प्रदायिनी, करस्त्वाम स्तोत्व क्षमो देवी केवलम प्रणतोम्यहम. आणि म्हणून हे देवी, आमच्यावरती अशा पद्धतीने तू कृपा कर. शिव आणि शक्ती अशा पद्धतीने आम्ही जागर करतो आहे भगवती, त्या जागराचा अशा पद्धतीने महिमान आहे. आणि म्हणून भगवती, तुझं नाम हे अतिश्रेष्ठ आहे. आणि शिव हा सर्वश्रेष्ठ रूपामध्ये परमपिता आहे. आणि तू या परमपित्याची कधी अर्धांगिनी होते, तर कधी कधी विशेष रूपातून मातृत्व सुद्धा तुझ्यामध्ये तू आई होताना सुद्धा दिसते. तू सदाशिवाची अर्धांगिनी आहे आणि शंकराची पत्नी म्हणून त्याच रूपामध्ये स्वतःला अवतरित करणारी अशा पद्धतीने तू शक्ती आहे. हे शक्ती, तुला त्रिवार नमन आहे. हे सदाशिव, हे बुढे शंकरा, हे भजेशम रमेशम, हे देवादिदेव, हे महादेव, तुला इतरत्र सर्व देव अशा पद्धतीने नमन करतात. या देवादिकांचा अधिपती तू आहे आणि देवादिकांचं कल्याण करणारा. सृष्टीमध्ये जे संत रूपाने अवतरित झालेले आहेत, या सर्वांचं तत्वनिष्ठ अशा पद्धतीने एकरूप जिथे होतं ते सद्गुरु तत्व म्हणजे महागुरु म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला या जगतामध्ये ओळख आहे. हे देवांचे देव, हे गुरूंचे गुरु महागुरु, हे देवादिदेव महादेव, या चराचरामध्ये तुमची सत्ता आहे. आणि ही सत्ता जागृत राहावी याकरता तर अशा पद्धतीने सर्व जगत तुमचं नामाचं वेळ पिसं झालेलं आहे.
श्रवणादेव सततम पुंशत्वम भविष्यति इत्युक्त्वा तिरोधानम गच्छतास शिवेश्वरो. हे शिवाचा ईश्वर शिवेश्वर हे भगवंत अशा पद्धतीने कल्याण करावं. आपण त्या भगवतीची आराधना करतो, भोलेनाथांचं भजन पूजन करतो, वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या संकल्पना आपण राबवतो आणि त्या राबवाव्याही. परंतु निष्ठेने जर आपण त्यांचं भजन पूजन केलं तर तो भगवंत आमच्यासाठी दारूनच अशा पद्धतीने आमचा कल्याणाचा विचार करतो आणि कल्याणात्मक या सृष्टीमध्ये तुम्हा आम्हाला अशा पद्धतीने प्रेरित करतो की अरे तुम्ही सृष्टीमध्ये अशा पद्धतीने जन्माला आले तर प्राणी मात्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मनुष्य देव धारण केला. त्या प्राणी मात्रांमध्ये सर्वश्रेष्ठ जर मनुष्य तुम्ही धारण केला असेल तर मग तुम्हाला आजतागायत अशा पद्धतीने भगवंताची कृपा का होत नाही? कारण भजन करण्याचं सामर्थ्य मनुष्यातच आहे, इतर प्राण्यांमध्ये नाही. ते भजन फक्त मनुष्यच करू शकतो. आपण जर पाहिले तर भरपूर अशा पद्धतीची प्राणी सुद्धा आहेत की जिथं मनुष्य नावाचा पुरुष देह धारण करून आलेला आणि नोकरीला लागलेला पुरुष देह तो आपल्याला पोलीस तत्वामध्ये पाहायला मिळतो. या पोलिसाकडनं ज्याचा शोध लागत नाही ते कुत्रे शोध लावतात, तरी सुद्धा एवढा शोध लावून सुद्धा त्या कुत्र्यांना भगवंताची भक्ती करावी एवढं ज्ञान नाही, त्यांना ते बुद्धी नाही. ती बुद्धी तुम्हा आम्हाला भगवंताने दिली, तरी सुद्धा आम्हाला त्या भगवंताचा अशा पद्धतीने नाम गजर करावा, त्याचं चिंतन करावं, त्याच्याविषयी आस्था आपल्या मनामध्ये अशा पद्धतीने निर्माण करावी. कधी जागृत होईल ही आस्था? आमचे आयुष्य निघून चालले, अजूनही निघून जातील. वारंवार अशाच पद्धतीने आमचे आजे गेले, पंजे गेले, आमचे वडील गेले, आम्ही जाऊ. उद्याच्या दिवशी आमची मुलं आहेत, कालांतरानं ते जात येत राहतील. हे तर चक्र सृष्टीचं आहे, त्यामध्ये बदल नाही, ते थांबणार नाही. परंतु ते अस्थिर आहे, जे शाश्वत आहे ते तत्व त्या भगवंताचं आहे. त्याला तर भजावं, त्याचं तर चिंतन करावं, म्हणजे तो आपल्यावरती कृपा करतो. आणि तेव्हा महर्षी व्याशिष्ठ ऋषी यांनी जेव्हा त्या भगवंताची आराधना केली, आदिशक्तीची आराधना केली, तेव्हा नारायणी परंबा दुर्गा भगवती तत्काल शिवरूपाने तिथे प्रसन्न झाली आणि शिव आणि शक्तीचं स्वरूप अशा पद्धतीने आपल्याला जाणता आलं. त्यांनी त्या शिवशक्ती एक भावामध्ये त्या भगवतीचा आणि भगवंताची आराधना केली, ते त्यांना प्राप्त झाली. म्हणून नमन केलं की देवा आमच्यावरती तुमची कृपा झाली. आणि या अश्विन मासामध्ये शुक्ल पक्ष, या शुक्ल पक्षामध्ये जगदंबेचा विधिवत अशा पद्धतीने पूजा विधान या सुखदुमनाने केलं, म्हणून मा भगवती प्रसन्न झालेली आहे. आणि तदनंतर श्रावण मास मात्रामध्ये अशा पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये गुरु वशिष्ठांनी महादेवाचं पूजन केलं, म्हणून महादेव सुद्धा प्रसन्न झाले आणि अर्धनारी रटेश्वर रूपाने राजा सुद्युम्न याचा पुन्हा राज्याभिषेक व्हावा. म्हणून मा कल्याणी जगदंबा आणि शिव साक्षात प्रभू परमात्मा यांनी त्या सुद्युम्नाला वर दिला की आता सुद्युम्ना तुझं गतकर्म संपलेलं आहे. भगवंताच्या सानिध्यात, शिव आणि शक्तीच्या सानिध्यात तुला वर देतो की आता तथाच तू म्हणून सांगतात की तुझं सुद्युम्न स्वरूप जो राजा तू आहे, या राजा रूपाने आता तुझा अभिषेक व्हावा. कुलगुरु वशिष्ठांना सांगितलं की यांचा अभिषेक करा, आता हे राजे होतील आणि कायमस्वरूपी याच देहामध्ये पुरुष तत्वामध्ये अशा पद्धतीने त्यांचं उरलेलं जीवन, त्यांची कर्म करत करत अशा पद्धतीने ते आयुष्य घालवतील. सुद्युम्नाला सुद्धा आनंद झाला, त्याने सुद्धा खूप दक्षिणा पुन्हा अशा पद्धतीने वेगवेगळ्या दक्षिणा दान धर्म केले. जगतामध्ये सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीचं देवीला प्राप्त करण्याचं वर सगळ्यांना सांगितलं की देवी भागवत श्रवण करा, देवीची स्तुती करा. ती देवी आद्यशक्ती येते, पराशक्ती येते, परांबिका आहे. ती जगताचं कल्याण करणारी सर्वश्रेष्ठ देवता आहे. ती सगळ्याच देवतांची शक्ती आहे. त्या शक्तीला नमन झालं पाहिजे. शक्तीची आराधना सांगितली. विजेच्च विधिर्भवत ज्ञानयज्ञ संपूर्ण वरदक्षिण हो पुत्रेषु राज्यम सन्निध्य प्राप्ते देव्या सलोकताम. आणि अशा पद्धतीने भगवंताच्या सानिध्यात भगवंताच्याच अशा पद्धतीची आराधना केल्या आणि कालांतरानं या सुद्युम्नाला भगवंताची सलोकता प्राप्त झाली. हेच तर आपण पाहतो की भगवंताच्या जवळ जाऊन भगवंताच्या सानिध्यात राहून अशा पद्धतीने मला त्याला जाणता आलं पाहिजे. तो भाव केव्हा येतो? अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या मुक्तीचा जो विशेष गुण आहे, ती मुक्ती मला साधता आली पाहिजे. मी भगवंताच्या आधी जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्या समीप, त्याच्या समोर मी उभा राहिलो पाहिजे. मला त्या भगवंताच्या विषयी जाणून घेण्याचा अशा पद्धतीने वेगवेगळा भाव निर्माण झाला पाहिजे. आणि त्या भगवंताने स्वतःचं स्वरूप मला द्यावं. नवे नवे तो भगवंत मी आणि मीच तो भगवंत, अशा पद्धतीने माझ्या मनातील संकल्पना या निर्माण व्हाव्या. तेव्हा मला भगवंताची कृपा कळेल, त्याची समीपता सुद्धा कळेल. तोपर्यंत मला भगवंत कळणार नाही. अशा पद्धतीचा भाव आपल्या प्रजेला या सुद्युम्नाने
प्रतिपादित केला, सांगितलं की प्रजाजन हो, कधीही शिव आणि शक्तीचा दुराग्रह करू नका, त्यांना अविभाज्य अशा पद्धतीचा जो घटक आहे त्यांना विभागण्याचं काम करू नका, शिव आणि शक्तीमध्ये भेदाभेद करू नका, अभेद्य ती शक्ती आहे, जोपर्यंत मी शक्तीची आराधना करत नाही तोपर्यंत शिव माझ्यावरती प्रसन्न होणार नाही. म्हणून मी आवर्जून सांगतो की जेव्हा जेव्हा आपण शिवाची आराधना करायला येता आधी शक्तीला नमन झालं पाहिजे, तेव्हा ती शक्ती अशा पद्धतीने आपल्याला शिवाची भक्ती करण्याची प्रेरणा देते आणि त्याच पद्धतीने ती आपल्याला त्या चालनेतून आपण ती भक्ती करतो. शिव आणि शक्तीचा जागर करत करत आपण भगवान नामाचा अशा पद्धतीने जागर करावा आणि आमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. असं उद्धाराचं चरित्र या श्रीमद्देवी भागवत महापुराणामध्ये आलं आणि ते आपल्याकडनं जेवढं मा भगवतीच्या कृपेने माझ्याकडनंही जेवढं वक्तव्य करता येईल, जेवढं समजमध्ये आलं, बाकीच्या गोष्टी भरपूर असतील, परंतु वेड्या वाकड्या वाणूतून ज्या ज्या पद्धतीने त्या भगवतीचे गुणगान केल्या जात असतील, महादेवाच्या शिवशक्तीचा जागर करता येत असेल किंवा भावभक्तीने भगवंताचं प्रेम कशा पद्धतीने आपण वर्तन या जगाला दाखवावं की प्रेमानेच भगवंत प्रसन्न होतो, त्याचं प्रमाण म्हणून शिवपुराणामधील ज्या ज्या चरित्र आपण आख्यान अशा पद्धतीने श्रवण करत आहोत. जसं यथायोग्य माझ्याकडनं सांगता येईल मी सांगतो, तसं यथायोग्य तुमच्याकडनं श्रवण करता येईल तेवढं श्रवण करावं. 2 दिवस कथेला झाले, एका दिवसाचा 1 मिनिट धरा, 2 मिनिटाचं जरी चिंतन केलं तर माझ्या आयुष्याचं मला मुक्तीचं द्वार प्राप्त होईल. मला देह काय आहे आणि परमात्मा आत्मा कोणत्या स्वरूपाने माझ्या या देहामध्ये स्थित आहे त्याचं चैतन्य मला कशा पद्धतीने कळावं, यासाठी सगळंच काही अनुभव मला येतील. दिवसाच्या 1 मिनिटाचं चिंतन करा, बाकीचं सोडून द्या, इकडनं ऐका तिकडनं सोडून द्या, परंतु चिंतन विषयाचं 1 मिनिटाचं जरी केलं तरी माझं आयुष्य उद्धरील, हा भाव ठेवूया. आणि आस्थागायत ज्या ज्या पद्धतीने आम्ही भगवंताच्या सेवा करत आलो त्यामध्ये काही चूक झाली असेल तर शरणागत होऊन त्या भगवंताला अशा पद्धतीने विनंती करूया आणि आजचा भाव जे का भगवंत नामाच्या चिंतनाने आरती करून भगवंताला मा जगदंबेला समर्पित करूया. ओम जय भवानी, जय भवानी, आदिनाथ तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा. ओम जय भवानी, श्री भवानी, आदिनाथ
दुर्गे दुर्गटवारे तुझ बिन संसारी अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म करुणाते वारी हरि प्रलो आता करने वाली जय देव हो अम्बा सुमदरी सुरवर विश्वर वरदे जय देव भुवनि भुवनि पाता तुझै से नारी नारी चमरे बंधो नावर प्रकाश नारी मानता पढ़ो प्रभात तू भक्ता गाने पावन लाई सुरवर ईश्वर वरदे प्रसन्न वदने प्रसन्न होती थोड़ी थोड़ी अम्बे वासु हरि राधा पद पंकज देशा देव महिषासुरमर्दिनी हो सुरवर ईश्वर वरदे जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पतरुम्बे जय जय जगदम्बे अनुपम स्वरूपाती तुझी घाटी अनन से आसुति तुझ समरूप दूसरे परमेते करिता रस रस धरला वदन पुटी दिव्य सुलोचन दृष्टि सुवर्ण रत्नाला श्री मुक्ति लोपति रवि शशि कोटि गज मुक्ति तुझ शरीरे हे रंबे मंगल सकलारंबे जय जगदम्बे प्रियम्बे रेणुके कल्पतरुम्बे जय जय जगदम्बे तुम धीरी शोभे मड़मकी कस्तूरी तिलक ललाटी नासिक अति सरल हनुमती रचिरामृत रस ओठी समान धनु लया धनु कोटि आकर्ण लोचन भृकुटि किरीट भांगवली उपराठी कर्नाटक की जाति पाटि वरलो जय जय जगदम्बे प्रियम्बे रेणुके कल्पतरुम्बे जय जय जगदम्बे कंगन कनकाची मन गति दिव्य मुद्यादश बोधि बाजू बंद जड़े बाहुबली चरचुनि केसर उठी सुगंधि पुष्पाणि हर कंठी बहुमोचासी जाति अंगी नवि तोड़ी जरी काठी पीत पीतांबर करती जनपद करी अति शोभे भ्रमर धावती लोभे जय जय जगदम्बे प्रियम्बे रेणुके जय जय जगदम्बे जपतु चिति कड़वती तू स्वये जग
वेदी करी मग काय होते या राधे गाव पाव अविलंबे जय जय जगदंबे श्री अम्बे रेणुका जय जय जगदंबे जय जय जगदंबे अपूर्ण कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि काले लोटारन चरण लोडार पायन रूपसुते प्रेमे अलिंगन आनंद भूषण भावे भवानी मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनेवा भूतात्मना वा प्रभृत्वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पया अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वसुदेवं सदनं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्द्रदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासं तेहनाकं महिमानसञ्चत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः